आमच्या अंगाला काटा येत होता, एवढा भारी पिक्चर आहे. तुम्ही युट्यूबला रिव्ह्यू वगैरे नका बस जाऊ, डायरेक्ट पिक्चर बघायला जा. हे गाईज, वेलकम बॅक टू आवर चॅनल. तर आज आम्ही आलोय कांतारा चित्रपट बघायला, कांतारा मूवी बघायला आलोय आम्ही. थोडं जास्त लेट झालंय, त्याच्यामुळे आता गाडी वरती लावली आणि मध्ये जाऊन कांतारा पिक्चर कसा आहे तुम्हाला दाखवतो. आज आम्ही डेंजर लेट झालो, म्हणजे मी 8ला उठलो, थोडं झोपू म्हणलं, परत 10:30 आला उठलो आणि आता जेवण करून आलोय आणि 12:15 इथंच वाजलेले आम्हाला. आता पिक्चर मध्ये चालू झाले असं मला वाटतंय. तर आता इथे एंट्री करू मग जाऊन. बारा 19 झाले आणि 12:15 शो आहे, लेट झाले, शो चालू झालाय. इथं बघा पोस्टर लावले पुढे कांतारा, हे कांताराच पोस्टर लावले बघा. फुल थिएटर भरलेले पुरं. आता इथून मध्ये जाऊ. आज लेट झाणार आहे, नाही तर रोज आम्ही बरोबर टाइमवर येतो, आज लेट झाले जायला. 1 नंबरची स्क्रीन आपली, दशावतारची पाहिलं होता का, ती स्क्रीन आहे. आणि दरवेळेस सारखा अँबियन्स आणि लक्झरी. कहानी आगे बढ़ाओ. कैसी दंत कथा? कई वर्ष पहले पिक्चर बनवला वन साइड वाटतं. नाद आहे डायरेक्ट. अरे बाप, इंटरव्ह्यू झाली आता. हा पिक्चर बनवलाय डेंजर. अरे डायरेक्ट भैया. अरे मला तर साधन नाही इंटरव्हल. वाटलं पिक्चर टॉप आहे. वन साइड रेटर असं बनवलंय पिक्चर. हा शूट भारी झाले ना त्याचं. पुरं जंगल खतरनाक शूट केलंय ना. डेंजर होईल, डेंजर. हा सगळे जाऊन सोबत पाहिजे होते. अरे पण जीवा पाहतो. खतरनाक पिक्चर बनवलेला आहे, म्हणजे शूट इतका खतरनाक केलं नाही, तसं एडिट आणि ग्राफिक्स वगैरे ते पण इतकं खतरनाक आहे. कलर ग्रेडिंग म्हणजे नाद आहे, नाद. म्हणजे पैसा वसूल पिक्चर भाई, पैसा वसूल. आम्ही 300 रुपये तिकीट बुक केलं तर आमचे पुरे पैसे वसूल झाले इंटरव्हल मध्येच. याच्यानंतर काय पिक्चर आहे, पिक्चर मग हे कसं वाटलं रे? खतरनाक पिक्चर आहे डायरेक्ट. शूट कसं करेन तो आवडला ना. शूट एडिट कलर पण भारी केलेलं का, कलर एडिटिंग लय भारी आहे. क्लायमॅक्स भारी आहे. जसा कॅमेरा आला ना, झिप 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 झिप, खतरनाक. आता इंटरव्ह्यू झाली, इंटरव्ह्यूच्या नंतरचा पिक्चर नंतर लास्टला हॉनेस्ट रिव्ह्यू देऊ पिक्चर कसं आहे. सो स्टे ट्यून. इंटरव्ह्यू झाली. हा पोस्टर पहा ना. हा हे बाकी अजून पण हे पोस्टर काहीच नाहीये. जसं पिक्चर आहे भाई, नाद पिक्चर आहे, नाद. काय भारी पिक्चर बनवलाय यार. म्हणजे साऊथची इंडस्ट्री ना खतरनाकच पिक्चर बनवली. दरवेळेस मी फोनवर जेवढे पिक्चर पाहिले, जेवढे थिएटरला पाहिले ना, नाद पिक्चर बनवली भाई, नाद. खतरनाक. आणि पुरा हॉल बुक होता, पुरं थिएटर बुक होतं, पुरं एक पण सीट खाली नव्हती. अरे आपण जेव्हा दशावतार आलो होता पुरं खाली होत. पण तो पिक्चर पण भारी होता. त्या पिक्चर मध्ये सेमच आहे. त्याच्यात पण तो ब्लॅक कलरचा टायगर होता, त्याच्यामध्ये पण वाघ येतो आणि तोच वाचितो, त्याच्यात पण त्याला तोच वाचित होता. भारी पिक्चर भाई, खतरनाक. आता इंटरव्ह्यूच्या नंतर झाली, त्याच्यानंतर पिक्चर बघू आणि लास्ट तुम्हाला मी खरंच हॉनेस्ट रिव्ह्यू देतो आणि पिक्चर कसा आहे बरोबर. आता पिक्चर चालू झालेला आहे आणि शूटच्या नादामध्ये पिक्चरच होते. आता मध्ये चाललेलं आहे यार. इथं आल्यावर ना हे अँबियन्स पाहिल्यावर डायरेक्ट फील होतं भाई, काय डेंजर आहे, डेंजर विषय. आता 1 नंबरची स्क्रीन आमची, मध्ये चाललोय आम्ही.
भाई आता मी कांतारा चॅप्टर 1 बघून आलोय. पहिले कांतारा आला, त्याच्यानंतर हा चॅप्टर 1 आला, आता चॅप्टर 2 यायचा बाकी आहे. मी कांतारा मजाक मध्ये बघितला तेव्हा, आता कांतारा चॅप्टर 2 बघितला, सॉरी 1 बघितला. इतका डेंजर पिक्चर होता, म्हणजे माझ्या आणि याच्या अंगावरती काटा आला भाई तो पिक्चर बघून. एवढा बाहेर पिक्चर बनला, एवढा बाहेर शूट केलाय, त्याची कलर ग्रेडिंग, त्याचं म्युझिक, आणि त्यांना काय ऍक्ट केलंय यार, खतरनाक. असे पिक्चर आपल्याकडे नाही बनत. साऊथ इंडस्ट्री खरंच खतरनाक आहे भाई एवढे पिक्चर बनवायला. म्हणजे अरे म्हणजे मी शब्द नाही सांगू शकत, आमच्या अंगाला काटा येत होता, एवढा भारी पिक्चर आहे. तुम्ही युट्यूबला रिव्ह्यू वगैरे नका बसत जाऊ, डायरेक्ट पिक्चर बघायला जा. आम्ही 300-400 रुपये तिकीट बुक केलं होतं. या पिक्चरला 5,000 रुपये जरी तिकीट असतं ना तरी कमी आहे. म्हणजे इतका डेंजर आणि इतका नेक्स्ट लेवल पिक्चर बनवलाय. आम्ही लास्ट टाइम दशावतार बघितला होता, आता आम्ही कांतारा बघून आलोय. पण तो डायरेक्ट मी म्हणलो होतो की दशावतार लोक कावर बघत नाही, पण मी म्हणतो की तुम्ही कांतारा बघायला नक्की जा, शपथ जा. इतका खतरनाक पिक्चर बनवलाय, मी नाही शब्द सांगू शकत तुम्हाला. तुम्ही थिएटरला जाऊन बघा, मग तुम्हाला कळेल की मी का बरं एवढं सांगतोय तुम्हाला की तुम्ही थिएटरमध्ये जाऊन पिक्चर बघा. विषय पिक्चर डायरेक्ट विषय. आणि मोबाईलवर चुकून पण पाहू नका बरं का. मोबाईलवर पाहिलं ना, असं फोन घ्यायचा ना, असं फेकून द्यायचा, असं पाहू नका. थिएटर प्रिंट आणली बघितली भाई का पिक्चर नाही. तुम्ही थिएटरला जा, पिक्चर बघा, आणि कसा वाटतो नक्की कमेंट मध्ये सांगा. आणि लोकांचे ब्लॉग बघू नका, डायरेक्ट पिक्चरला जा. भाई खतरनाक पिक्चर बनलाय, खतरनाक. आणि जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल ना, ब्लॉगला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशा आपण नवीन ब्लॉग मध्ये, आणि अजून पिक्चरचे रिव्ह्यू करत राहू. आणि दरवेळेस आम्ही अंजली टॉकीजला जातो, कारण ते लक्झरी, त्याच्यामुळे आम्ही तिथं जातो, आणि आमच्या घरापासून खूप जवळ आहे. त्याच्यामुळे तू म्हणशाल काय रोज तिथं जात रे पिक्चर पाहायला, दुसरीकडे जात जा कुठेतरी. पण नाही, खरंच ते टॉकीज भारी आहे, आणि तो पिक्चर त्याच्यापेक्षा 1000 कोटीनं भारी पिक्चर आहे तो, म्हणून पिक्चर बघायचा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग, बाय बाय.